पंचांचा इथे मात्र ग्रीन सिग्नल येतोय. लेट्स प्ले, लेट्स बॅटल बिगिन. गोलंदाज साहिल बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. राईट आर्म राऊंड विकेटचा मारा. पंचांच्या उजवीकडून गोलंदाज सज्ज, समोर फलंदाज अनिरुद्ध पाटील स्ट्राईक एंड वरती. मेगा फायनलचा पहिला चेंडू प्रारंभ आणि करूया या फायनल मॅचचा शुभारंभ. पहिला चेंडू वरती पॉइंटच्या क्षेत्रामधून टटवायचा होता. घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू जातोय आणि मात्र वन डिक्लेअर स्वरूपात अकाउंट इज ओपन बीसीसी अगरसुरे संघाचं. चांगल्या प्रकारे मेगा फायनलचा सामना अद्यापपर्यंत सर्व प्रेक्षकांना लाईव्ह स्पर्धा जे पाहत आहात त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत करतोय एके लाईव्हच्या माध्यमातून. चांगले असं नीटनेटकं आयोजन जय हनुमान क्रीडा मंडळ सातीर जे भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा. यावेळेसचा चेंडू हलक्यातने फर्स्ट बॅट नंतर पॅड वरती चेंडू आढळतोय. तोपर्यंत हा चेंडू डॉट आलाय. 2 चेंडूंचा खेळ इथे पूर्ण. पहिल्या चेंडूवरती घोषांकित क्षेत्रामध्ये वन डिक्लेअर स्वरूपात धाव आली आणि त्याच नंतर पाहायला गेलं हा चेंडू डॉट. म्हणजेच काय, जशाच तसं उत्तर प्रत्युत्तर हल्ला बोल गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते साहिल या गोलंदाजाच्या माध्यमातून. जय हनुमान फकीरपाडा संघ चांगल्या प्रकारे मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय साहिल. यावेळेचा चेंडू टो क्रशिंग यॉर्कर पाहायला मिळतोय. व्ही फॅक्टर मध्ये खेळलेला फटका चेंडू अक्षरशः सुंदर एफर्ट्स मैदानावरती पाहायला मिळतोय त्या क्षेत्ररक्षकाकडून. या धावा घेतल्यात त्या 2 धावा पळून. म्हणजेच काय, 3 धावा स्कोर कार्ड वरती लागतात. प्रेझेन्स ऑफ माइंड प्रसंग अवधान त्याने साधला. अक्षरशः वन हँडेड चेंडू अडवला आणि आपल्या 2 धावा संघासाठी सेव्ह केल्यात. पुन्हा एकदा अनिरुद्ध स्ट्राईक एंड वरतीच आहे. त्याचा साथीदार फलंदाज साहिल नो स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय. यावेळेचा चेंडू डान्सिंग डाऊन पुढे सरसावून पॉवरफुल वंडरफुल षटकार ब्युटिफुल. चला मित्रांनो, पॉवरफुल वंडरफुल फटका पाहायला मिळाला अनिरुद्ध पाटीलच्या बॅटमधून. ज्यावेळेस चेंडूवरती जोरदार अपील लेग बिफोर द विकेटचं जोरदार अपील. पंचांनी 3 गोष्टी पाहिल्या. लेग बाईटचा इशारा केलाय. बॉलची पिचिंग कुठे, बॉलचा इम्पॅक्ट कुठे होतोय आणि बॉल स्टंपला हिट करतोय की नाही, या 3 गोष्टींच्या आधारावरती पंचांनी नॉट आउट असा इशारा दर्शवलाय. तोपर्यंत चिकी रन्स घेतली. धावफलकावरची स्थिती आपण पाहिलं तर धावफलकावरती 10 धावा. म्हणजेच काय, डबल डिजिट मध्ये दुहेरी संख्येमध्ये धावफलक जाऊन पोहोचते. पुन्हा एकदा गोलंदाजी ते सध्या साहिल. यावेळेसचा पुढील बॉल. यावेळेसच्या चेंडूवरती काय घडतंय, प्लम एलबी लेग बिफोर द विकेटचं जोरदार अपील. पंचांनी उचलून पकडले आणि मात्र पायचीतच्या स्वरूपात फर्स्ट विकेट डाऊन बाय बीसीसी अगरसुरे. चला मित्रांनो, पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त होते. मॅन्डेटरी पॉवर प्ले होता. 10 धावा धावफलकावरती लागल्यात आणि मात्र 1 विकेट डाऊन झाली बीसीसी अगरसुरे संघाची. साहिल मात्र स्वस्त्यामध्ये बाद झालाय. त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन आलेला फलंदाज विवेक बनकर वन डाऊन साठी आलाय. आता मात्र अनिरुद्ध आणि विवेकची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. नवीन येणारा गोलंदाज करण वाघमारे गोलंदाजीच्या मोर्चावरती आपण पाहतोय. ओव्हर नंबर 2 च्या मोर्चावरती. पंचांच्या डावीकडून राईट आर्म ओव्हर द विकेट कणकेश्वर एंड कडून पहिला चेंडू अप्रतिम चेंडू. सुरेख गोलंदाजी म्हणता येईल. लाजवाब गोलंदाजी. भन्नाट गती आहे करणकडे
आणि चांगल्या प्रकारचं त्यांनी मात्र पहिला चेंडू अक्षरशः बुंद्यामध्ये ठेवलाय. अनिरुद्धला काहीसं समजण्याऐवजी चेंडू मात्र विकेट किपरांच्या दस्तानांमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. चांगल्या प्रकारे पहिला चेंडू, त्याचं प्रत्युत्तर पाहूया कशा प्रकारे अनिरुद्धच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. ऑन साइडच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे. थोडासा फंबल, पुन्हा एकदा गॅम्बल, सिंगलचं कन्व्हर्जन डबल मध्ये. 2 धावेच्या मदतीने 12 रन्स इन स्कोर कार्ड. सेकंड ओव्हर इन अ प्रोग्रेस. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर असताना 12 या धावसंख्येवरती 1 विकेट डाऊन झाली, ती बीसीसी अगरसुरे या संघाची. चांगल्या प्रकारे स्थिती मैदानावरती पाहायला मिळते. अनिरुद्धच्या बॅटमधून एक घणाघाती प्रहार सुद्धा आपण पाहिलाय. यावेळेसच्या चेंडूवरती बॅटमधून तितकंसं प्रॉपर कनेक्शन नाहीये. उंची जास्त, लांबी कमी. पकडलाय झेल आणि संपलाय अनिरुद्धचा खेळ. चला मित्रांनो, सेकंड विकेट डाऊन बाय बीसीसी अगरसुरे. दुसरा लागलेला धक्का एक जिवारी धक्का म्हणूया. अनिरुद्ध पाटील बॅक टू द डगआउट. त्याची जागा भरून काढण्यासाठी आशिष मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. मागील मॅचमध्ये त्याच्या बॅटचा तडाखा आपण पाहिलाय आणि मात्र कणकेश्वर झिराट संघाला पराभूत करणारा आशिष मात्र मैदानामध्ये आलाय. शेवटच्या षटकामध्ये तुफानी फलंदाजी त्याच्या माध्यमातून आपण पाहिली. स्ट्राईक एंड वरती आहे. समोर गोलंदाज कोण आहे? करण वाघमारे. हे द्वंद्व बिग बॅटल. यावेळेसच्या चेंडूवरती मोठा फटका. उंची जास्त, लांबी कमी. डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे. पकडलाय झेल. थर्ड विकेट डाऊन बाय बीसीसी अगरसुरे. चला मित्रांनो, ऋषिकेश बनकर नवीन येणारा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही भाऊ मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना पाहायला मिळेल. एकीकडे विवेक बनकर आणि त्याचा बंधुराज. मात्र ऋषिकेश बनकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. यावेळेसचा चेंडू चांगला चेंडू म्हणता येईल. लेन डिलिव्हरी होती. गुडलँड स्पॉटवरचा हा चेंडू. हा मात्र चेंडू येतोय डॉट. यू मिस. आय डेफिनेटली हिट नाहीये झालाय, परंतु मित्रांनो स्विंग इन अ मिस झालाय. अद्यापपर्यंत करण वाघमारेची गोलंदाजी बहरते या सातिर्जेच्या क्रीडांगणावरती. लाजवाब गोलंदाजी म्हणता येईल. पुन्हा एकदा पुढील चेंडू. यावेळेसचा चेंडू पुन्हा एकदा टो क्रशिंग यॉर्कर. एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये एक्स्ट्रा ऑर्डिनरी फटका पाहायला मिळतोय. तिथे मात्र डीप लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. तिथे मात्र सिंगल धाव. पाहता पाहता दुसऱ्या षटकाचा खेळ इथे संपन्न होतोय आणि मात्र 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा जाऊन पोहोचतायत. 13 रन्स 3 विकेट. 13 धावसंख्येवरती 3 विकेट डाऊन झाल्यात. बीसीसी अगरसुरे संघ नाण्याच्या एका बाजूला पाहायला मिळतोय आणि नाण्याच्या दुसऱ्या बाजूला जय हनुमान फकीरपाडा संघ. मेगा फायनल आणि मात्र मेगा फायनलची सुंदर अशी लढत प्रेक्षकांना पर्वणी. या संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट 2 कॅमेऱ्याच्या साहाय्याने एके लाईव्ह स्पोर्ट्सच्या वाहिनीवरती थेट प्रक्षेपण. जे कोणी लाईव्ह मॅच पाहत असेल त्यांच्या सुद्धा या स्पर्धेच्या निमित्तानं सहर्ष स्वागत करतोय आणि मात्र घेऊन चलतोय तिसऱ्या षटकासाठी नवीन येणारा गोलंदाज राज वाघमारे. चांगल्या प्रकारे गोलंदाजी मैदानावरती होत आहे. पाहायला गेलं तर 13 या धावसंख्येवरती 3 विकेट डाऊन, 3 बळी टिपलेत अक्षरशः. पहिल्या चेंडूवरती लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. सिंगल धाव
14 रन्स इन स्कोर कार्ड, थर्ड ओव्हर इन अ प्रोग्रेस. मैदानावरती तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर असताना अद्यापपर्यंत चांगले असा पहिला टप्पा पाहिला तर मित्रांनो राज वाघमारेचा चांगल्या टप्प्यावरती चांगल्या लेंथवरती पाहायला मिळतोय आणि मात्र विवेक बनकर हे मात्र बिग बॅटल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. यावेळेसच्या चेंडूवरती फलंदाज क्रमांक 4 बाद, फोर्थ. चला विवेक बनकर काहीसा स्वस्त्यामध्ये बाद झालाय आणि मात्र त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन येणारा फलंदाज मयुरेश स्ट्राइक एंड वरती. MSCB मध्ये कार्यरत असणारा हा गुणी खेळाडू मैदानाच्या आतमध्ये स्ट्राइक एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल. अद्यापपर्यंत काहीशी पडझड आपल्या संघाची पाहिली, आता मात्र सर्व काही जबाबदारी मिडल ऑर्डर वरती आली आणि ती जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेऊन मयुरेशचा खेळ पाहूया कशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळतोय. राज वाघमारेचा चेंडू अक्षरशः समोरून फिरवलाय, परंतु पंच काय सांगतायत, दोन्ही हात समांतर, धाव घ्या लिहून अवांतर. म्हणजेच काय, एक धाव वाढली स्कोर कार्ड वरती आणि मात्र 15 धावा धावफलकावरती लागतायत. चांगल्या प्रकारचं नीटनेटकं नियोजन आणि दिमागदार आयोजन जय हनुमान क्रीडा मंडळ सातिर्जेच्या माध्यमातून आपण पाहतोय. भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा, मयुरेश सुद्धा लटकलाय, अक्षरशः भिरकवण्याचा प्रयत्न होता. 6वा लागलेला हदरा, आधा डझन संघ तंबूच्या असलेला परत. कमॉन DJ. माफ करा, 5 गडी बाद झालेत. फ्लो मध्ये बोलून गेलो, 6 गडी बाद झालेत. आधा डझन संघ नाही आहे गेल्या बाजूला. तंबूच्या असलेला 5 फलंदाज बाद झालेत. 5व्या क्रमांकाचा मयुरेश फलंदाज बाद झालाय. नवीन जाणारा फलंदाज राज. एकीकडे गोलंदाज राज वाघमारे आहे, दुसरीकडे राज आहे. म्हणजे राज वर्सेस राज हे बॅटल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एक आहे राज गोलंदाज फकीरपाड्याचा, दुसरा फलंदाज आगरसुरेचा राज पाहायला मिळतोय. राज वर्सेस राज, बिग फाईट, घमासान युद्ध. कुठला राज वरचढ ठरतोय, अक्षरशः गोलंदाजवाला राज वाघमारे वरचढ ठरतोय. समोरून काटाकीर करतोय, आउटस्विंगर पद्धतीची गोलंदाजी, लेग ब्रेक केलाय आणि मात्र फलंदाजाला अक्षरशः एका जागी स्तब्ध उभं ठेवलंय. आल्या आल्या मोठा फटका मारण्याची परिस्थिती राहिली आणि मात्र धावसंख्या तिथे स्थिरावली, ती म्हणजेच 15 या आकड्यावरती. 5 गडी बाद झालेत. राज चांगल्या प्रकारे वाघमारे गोलंदाजी करतोय. अद्यापपर्यंत चांगली गोलंदाजी राज. यावेळेसचा चेंडू राज, आता मात्र फलंदाज राज इथे बाद. निम्मा संघ, आधा डझन संघ तंबूच्या असलेला परत. चला, 6व्या क्रमांकाचा फलंदाज इथे बाद झालाय. नवीन येणारा न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. स्वरूप मात्रे,
तो मात्र गोलंदाजी चांगली करतोय, परंतु आता मात्र त्याच्या वाट्याला फलंदाजी आली. आपल्या संघाला जी काही गरज आहे ती त्याची पूर्तता करणं तितकंच महत्त्वाचं आहे. संघाला जो कोणी फलंदाज आपल्या संघाला जी मात्र आपली टॉप ऑर्डर कोलॅप्स झाली, मिडल ऑर्डरवरती जबाबदारी आली, ती मात्र जबाबदारी कोण खांद्यावरती घ्यायला उचलायला मागत नाहीये. स्वरूप आलाय. अद्यापर्यंत 15 धावसंख्येवरती 6 गडी बाद झालेत. बीसीसी अगरसुरेची दयनीय अवस्था धावपलकावरची आपण स्थिती पाहतोय. राज वाघमारे चांगली गोलंदाजी करतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा पाहायला मिळतोय. यावेळेस चेंडूवरती हलक्यात आणि स्टेअर केलं. एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये एक्स्ट्रा ऑर्डिनरी फटका. तिथे मात्र 2 क्षेत्ररक्षक पेट्रोलिंग करत असताना पाहायला मिळतात. अडवलाय चेंडू. तोपर्यंत किती धावा पळून काढल्यात? अक्षरशः 3 धावा पळून काढल्यात. म्हणजेच काय, 1 धाव सेव्ह केली. या 3 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचते मित्रांनो 18 या धावसंख्येवरती. 18 रन्स इन स्कोर कार्ड. 3 षटकांचा खेळ आफ्टर 3 ओव्हर्स कंप्लीट. 6 विकेट डाऊन झालेत मित्रांनो. 6 गडी बाद झालेत आणि मात्र 18 रन्स. 3 षटकांचा खेळ म्हणजे प्रति षटकामध्ये 6 ची सरासरी राखली आणि अद्यापपर्यंत 6 गडी बाद झालेत. शेवटचं हाणामारीचं षटक आहे. अशी स्थिती होती जागृती थल संघासमोर, परंतु विवेक होता. विवेकने शेवटच्या षटकामध्ये 22 धावा कुठल्या, ती जबाबदारी कोणाला तरी स्वतःच्या खांद्यावरती घ्यावी लागेल. इथे मात्र एक बनकर गेलाय, पण ऋषिकेश बनकर आहे तो नो स्ट्राईक एंड वरती, परंतु स्ट्राईक एंड वरती स्वरूप मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. जी स्थिती आहे ती स्थिती बदलता येऊ शकते, परंतु आपल्याकडे ती क्षमता ते पोटेन्शियल असणं तितकंच महत्वाचं. यावेळेचा चेंडू जोरदार अपील, परंतु या अपिलामध्ये तथ्य नव्हतं. पंचांनी सांगितलंय लेग स्टिक सोडून जाणारा हा चेंडू आहे. लेग बायच्या स्वरूपात धाव इथे मात्र ग्राह्य पकडली जाते. 1 धाव पळून काढली. चिकी रन्स कंप्लीट आणि मात्र धावफलक जाऊन पोहोचते 19 धावा. 4थ्या षटकाचा खेळ. पहिला चेंडू. 1 बनकर. अद्यापपर्यंत ऋषिकेश बनकर मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना पाहायला मिळेल. एखादा मोठा फटका, 1 ते 2 मोठे फटके आले तर मेगा फायनल प्रेक्षकांना जशा प्रकारे सामना हवा आहे ना, त्या पद्धतीने हा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. पाहूया कशा प्रकारे ऋषिकेश फलंदाजी करणार. गोलंदाज तितकीच चांगली होते. अद्यापपर्यंत जय हनुमान फकीरपाडा संघ चांगल्या रीतीने गोलंदाजी करतोय, परंतु तितकंसं कमी समजता येणार नाहीये बीसीसी अगरसुरे संघाला. यावेळेस चेंडूवरती मोठा ब्लास्ट हवेमध्ये आहे. झेल झाला तर मॅच मध्ये, आणि मॅच मध्ये 7 विकेट डाऊन बाय बीसीसी अगरसुरे. चला मित्रांनो, 7व्या क्रमांकाचा फलंदाज इथे बाद झालाय. नवीन येणारा फलंदाज संदेश मैदानाच्या आतमध्ये, सिद्धेश माफ करा, सिद्धेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. एक हार्ड हिटर फलंदाज आहे. यावेळेस चेंडूवरती व्ही फॅक्टर मध्ये खेळलेला फटका. लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये डीप मध्ये प्रोटेक्शन चांगलं होतंय. तोपर्यंत सिंगल, म्हणजेच काय 1 धाव वाढली गेली. 20 रन्स इन स्कोर कार्ड. 4th ओव्हर इन प्रोग्रेस. मैदानावरती 4थ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर असताना अद्यापपर्यंत जखडून ठेवलंय. जय हनुमान फकीरपाडा संघाने डोकं वर करू दिलेलं नाही आहे, ते म्हणजे बीसीसी अगरसुरे या संघाला. बिंदास क्रिकेट क्लब अगरसुरे हा संघ मैदानावरती स्ट्रगल करत असताना पाहायला मिळतोय. एकही फलंदाजाने इथं मात्र बाजू लावून धरलेली नाही आहे. कुठलाही फलंदाज एका जागी क्रीजवर राहून सिंगल डबलने धावा मात्र इथे येत नाही आहेत, रोटेट होत नाही आहेत. यावेळेचा फटका उंच हवेत, उंच माझा झोका. कोण घेणार झेल? झेल पकडलाय आणि मात्र आठवा लागलेला झटका बीसीसी अगरसुरे संघाला.
8व्या क्रमांकाचा फलंदाज इथे बाद झालाय. नवीन येणारा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आदित्य दाखल झालाय आणि मात्र 2 चेंडूंचा खेळ पूर्वार्धाच्या खेळामध्ये येणं फार शिल्लक आहे आणि मात्र या 2 चेंडूंवरती किती धावा धावफलकावरती येणार. 20 धावा धावफलकावरती लागल्यात. एकात 2 मोठे फटके 2 चेंडूवरती येणं तितकंच काळाची गरज आहे बीसीसी अगरसुरे संघाचा विचार केला तर. परंतु हा फटका मारणार कोण हा मोठा प्रश्नचिन्ह. चेंडू गेलाय तो लॉंग स्टॉप एरियामध्ये बिहाइंड द विकेट घोषांकित क्षेत्रामध्ये 1 डिक्लेअर. 21 धावा शुभांक मैदानावरती आलाय. परंतु शुभ आणि अशुभ काहीच नसतं. आकडेवारी फक्त आकडा असतो मित्रांनो. कधी कोणाचा लक फॅक्टर चालेल सांगू शकत नाहीये मित्रांनो. शेवटचा अंतिम चेंडू. शेवटच्या चेंडूवरती मोठा ब्लास्ट A1 क्वालिटीचा येईल का. परंतु वा भाई वा सुंदररित्या वॉट कॅच म्हणता येईल. कॅच ऑफ द टुर्नामेंट. फलंदाज 9व्या क्रमांकाचा बाद. मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. व्हॉलेंटियर्स टीमचं सुद्धा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. ज्यांनी ज्यांनी सहकार्य दिलंय सर्वांचे ते मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. आणि घेऊन चलतोय या शानदार मैदानावरती वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्ये सुसर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सामन्याला सुरुवात होईल. फायनलचा हा दिवस अंतिम सामना अंतिम क्षण मैदानावरती 24 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 22 धावांची गरज. पहिल्या चेंडूवरती करण वाघमारे ठोकतोय चेंडू लॉंग ऑन सीमारेषा बाहेर षटकार. वाघमारे ते मैदानावरती दाखवतोय पहिल्या चेंडूवरती.
या चेंडूवरती सुंदररित्या ड्राईव्ह मारलाय, डीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. स्वरूप मात्र थोडेसे फंबल झालेत, एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये. धावसंख्या येथे मात्र 2 ने वाढणार. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या पोहोचले धावफलकावरती 8 धावा. 8 रन्स इन स्कोरबोर्ड. 8 धावा धावफलकावरती. सन्माननीय ॲडव्होकेट उमेशजी ठाकूर यांचं इथे आगमन होतंय. मी त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. सन्मान दिला या चेंडूला, कारण करणला समजलंय पहिल्या चेंडूवरती आपण षटकार मारलाय, गोलंदाजावरती दबाव टाकलाय, गोलंदाजावरती खऱ्या अर्थानं मनोवैज्ञानिक दबाव वाढवलाय. कारण गोलंदाजाला नक्कीच स्पेशरमध्ये टाकायचं असेल ना, तर पहिल्या 2 चेंडूवरती अटॅक करणं खूप गरजेचं असतं, आणि तो करणने येथे केलाय. 9 धावा धावफलकावरती. राज वाघमारे बॅकफुटला जाऊन चेंडूला कट केलाय. कव्हर आणि पॉइंटच्या मधून चेंडू सीमा रेषेच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. चेंडूवरती 3 क्षेत्ररक्षक पोहोचले. तत्पूर्वी 3 धावा या चेंडूवरती आरामात पूर्ण झाल्यात. धावसंख्या 3 ने वाढेल. 3 ने पोहोचले धावफलकावरती 12 धावा. फक्त 10 धावांची गरज आहे. मेगा फायनल चांगली होईल, परंतु इथे मात्र चांगली धावसंख्या धावफलकावरती आलेली नाहीये. गोलंदाजांनी काय कमालीची गोलंदाजी केली आहे. राजने 3 विकेट मिळवल्या, सुयशने 3 विकेट मिळवल्या, करणने 2 विकेट मिळवल्या, साहिलने सुद्धा पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली आहे. करण ऑन साइडला खेळण्याच्या प्रयत्नात बॅटची येथे मात्र प्लेड ऑन. गोलंदाज येथे मात्र न्यू बॅटर मैदानावरती साहिल भोईर मैदानात अवतरित होतोय. एका मॅच मध्ये साहिल भोईर सुद्धा सामनावीराचा मानकरी ठरला होता. चांगली बॅटिंग, चांगली बॉलिंग साहिलने सुद्धा या स्पर्धेमध्ये केली आहे. परंतु राजने या स्पर्धेमध्ये संपूर्ण प्रभावित केलंय. राजने धावा रोखल्यात, विकेट मिळवल्यात, मध्ये मध्ये त्याने 1-2 सिक्स सुद्धा येथे आपल्या संघासाठी मारलेत. पाहूया, सामना इथे खडतर नाहीये. सामना पहिल्या षटकामध्ये करणने थोडासा सोपा केलाय. षटकातील शेवटचा चेंडू असेल. बघूया शेवटच्या चेंडूवरती राईट अमोर द विकेट. साहिल आल्या उडवतोय, आकाशाला गवसणी घालणारा फटका, दे धक्का, घे छक्का, षटकार. साहिलचा फटका, 440चा झटका. षटकार येतोय. धावसंख्या 6 ने ते 16 धावा धावफलकावरती आली आहे. जिंकण्यासाठी फक्त आता मात्र 18 धावा धावफलकावरती आल्यात. जिंकण्यासाठी फक्त 4 धावांची गरज. 18 चेंडूमध्ये 4 धावांची गरज आहे. राज वाघमारेने सामना फिनिश केलाय अगदी दणक्यात. जय हनुमान फकीरपाडा संघ येथे फायनल जिंकणारा ठरलाय. मनपूर्वक अभिनंदन. डीजे कम ऑन.